सगळीकडे प्रचंड केळीचं नुकसान इंदापूर झालेलं आहे। कांदा तर सडतोय, तुम्हाला माहितीच आहे। दुधाची परिस्थिती काही वेगळी नाहीये। जे शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। हे करत असताना काल आम्हाला शब्द दिला होता की सगळीकडे काल जिथे जिथे नुकसान झालंय तिथे यंत्रणा जाईल। अजूनही तिथे सगळीकडे यंत्रणा पोहोचलेली नाही। तिकडे सगळ्यांना सांगितलं होतं की इन्शुरन्स जर क्रॉप इन्शुरन्स घ्यायचा असेल तो 24 तासाच्या आत साइट व्हिजिट झाली पाहिजे। त्याचे पंचनामे असतील, त्यांना मोबदला असेल, नुकसान भरपाई असेल। ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आतापर्यंत इतिहासात 15,000 कोटी रुपये नुकसान भरपाई आपण दिली। शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटी रुपये विविध योजनांसाठी आपण दिले। सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीत 2-4 प्रकल्प मंजूर केले होते। राजूला माहिती आहे आपण किती केले? 122 सिंचन प्रकल्प आपण मंजूर केले। हे पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार। आणि म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाचा विकास करायचा असेल, आज देश गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं 50-60 वर्षामध्ये गरिबी हटाओचा नारा देणारे पक्ष आपण पाहिले, पण गरिबी हटली नाही। गरीब हटला, परंतु गरिबी नाही हटली। पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर आणलं, दारिद्र्य रेषेच्या वर आणलं। आज हा फरक आहे। आज 50-60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षात झालं। आज 10 वर्षामध्ये केलेला कारभार बघा आणि 50-60 वर्षात केलेला कारभार बघा। जर त्याची तुलना केली तर त्याची एका 10 वर्षाची हिमालय एवढी उंची जाईल आणि 60 वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल। हा फरक आहे। आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना केल्यात, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माता भगिनींसाठी। आपल्या सरकारने एकच ठरवलंय की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे आणि तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे, गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे। ही भूमिका आपल्या सरकारची आहे। आणि म्हणूनच मी आज एवढंच सांगेन की समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही, आरोप प्रत्यारोप। मग शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले ते समोरचे लोक आज ज्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ज्यांचं नाही आहे ते आज भ्रमिष्ट झालेले आहेत। त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभैर झालेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। तर बाप 1 नंबरी बेटा 10 नंबरी असं काम सुरू आहे। काही आरोप अनापशनाप आरोप करायला लागले। काय म्हणाले, काय नीच म्हणाले। नीच म्हणून शिवी तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली, एका शेतकऱ्याच्या मुलाला ही नीच शिवी तुम्ही सहन करणार? अशा लोकांना तुम्ही जवळ करणार? आज शेतकऱ्या